संघाची महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक पार पडली। विलेपार्लेतील विद्यार्थी शाळेतील हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन केलं होतं। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते। आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने येवल्यामध्ये ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली। यावेळेस दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले। त्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले। जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देईल असं बच्चू कडू यांनी विधान केलं। शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। आगामी निवडणुकीमध्ये शरद पवार गट मूळ ओबीसी जातीचाच उमेदवार देणार आहे। कुणबी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले। बच्चू कडूंच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक झाले। चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी तायडे यांनी केली आहे। फक्त जुन्नरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्या आणि माणूस हा संघर्ष बघायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांनी कबुतरांसाठी जेवढ्या तातडीनं बैठक घेतली, मात्र बिबट्यामुळे 57 बळी गेले तरी तातडीनं बैठक घेतली नाही। रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात तसे बिबटे जुन्नरमध्ये दिसतील, त्यामुळे या समस्येकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। मुंबईतील गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी भेट घेतली। गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काचं घर मिळावं याबाबत आणि विविध समस्या संदर्भात ही भेट होती। राज ठाकरेंनी दुबार मतदार या संदर्भात बैठक घेतली। मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होती। या मतदार यादीत दुबार मतदारांच्या नावापुढे 2 स्टार असणार आहेत। यावर निवडणूक आयोगानंही ठोस पाऊल उचलावेत अशी चर्चा या बैठकीत झाली आहे। पालघरमधील 8 मच्छीमारांना पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं ताब्यात घेतलंय। याबाबत भारत सरकारनं प्रयत्न सुरू केले असून मच्छीमार लवकरच भारतामध्ये परत येतील असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। वोट चोरी देशामध्ये पहिल्या निवडणुकीपासूनच सुरू आहे। बाबासाहेबांचा लोकसभेला पराभव वोट चोरीमुळे झाला, तेव्हा 13,000 मतदान बाद केले होते असं वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केलं आहे। मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील विरोधात उमेश पाटील असं राजकारण तापलंय। मोहोळ तालुक्यातील प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सुरू झाले। सिंधुदुर्गामध्ये आगामी निवडणुकीबाबत महायुतीमध्ये चढाओढ सुरू असताना नारायण राणे हे युतीचे नेते असल्याने त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि कणकवली शहर विकास आघाडीबाबतचा निर्णय लवकरच होईल असं वक्तव्य राजन तेली यांनी केलंय। स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलाय। आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराला सुरुवातही झाली आहे। यावेळेस शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलंय। दोन्ही जिल्ह्याच्या नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये भाजपाचा झेंडा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। पुसद नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी संयुक्तपणे लढवणार असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होईल। तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही काँग्रेसला देण्याचा तिन्ही पक्षांनी संयुक्त बैठकीमध्ये एकमताने निर्णय घेतला आहे असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे।
उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वातील शिरूर शहर विकास आघाडी यंदाची पंचवार्षिक निवडणूक लढणार नाही. वैयक्तिक व्यवसायाच्या कामामुळे ही निवडणूक लढणार नसल्याचं धारीवाल यांनी स्पष्ट केलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग आलाय. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. मावळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत होताच राष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. या इच्छुकांच्या हालचालीमुळे आमदार सुनील शेळके यांची डोकेदुखी वाढली आहे. पार्थ पवार प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. हे सरकार जमिनी चोरणारं सरकार आहे. मतचोरी केली आहे, रोजगार चोरला, आता सरकार जमिनी सुद्धा चोरताय असा हल्लाबोल केलाय. अलिबाग नगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात शेकापबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली. नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीतून लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार निवड प्रक्रियेला गती मिळाली आहे. शहरातील 13 प्रभागांमधील 27 जागांसाठी एकूण 42 इच्छुकांनी आपली नावं अर्ज केली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून बी बियाणं खतं विक्रीबाबत योग्य पद्धतीनं नियोजन केलं असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. इंदापूर शहरामध्ये झालेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायण मिरवणुकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा अनोखा अंदाज हा बघायला मिळाला. मिरवणुकीदरम्यान त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासोबत पारंपरिक फुगडी खेळत उपस्थितांचं लक्ष वेधलंय.